श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, माणसानं विजलेलं दिवही पाहायचं नसतात आणि आजूबाजूची रोषणाही पाहायची नसते. ज्याला चालायचं असतं ना, त्यानं फक्त आपल्या ओंजरीतला दिवा जपायचा असतोय आणि अविरत चालायचं असतं देह गवसेपर्यंत. श्रोते हो, जेव्हा सारं जग म्हणत असतं पराभव मान्य कर, तेव्हा आशेची झुळूक अलगद कानात सांगत असते पुन्हा एकदा प्रयत्न कर. श्रोते हो, ज्याला हसण्याची कला माहिती आहे ना, तो व्यक्ती संकटाचा सामना सुद्धा हसत हसत करत असतो. श्रोते हो, ज्या मनुष्याला वेदनांचं ओझं असतानाही हसतमुख राहता येतं, त्याच्यासारखा सहनशील आणि अभिनय सम्राट या जगात दुसरा कोणीच नसतोय. म्हणून प्रत्येकाचं ऐका आणि प्रत्येकाकडून शिकण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येकाला सगळं काही माहीत नसतं, पण प्रत्येकाला काही ना काहीतरी नक्की माहीत असतं. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आयुष्यात सगळे दिवस सारखे नसतात. चढ उतार हे येतच राहतात. फक्त लक्षात ठेवायचं, चढ आला की माजायचं नाही आणि उतार आला की लाजायचं नाही. आयुष्यात कोणतीच व्यक्ती व्यस्त नसते. फक्त आपण किती महत्वाचे आहोत त्यानुसार ती व्यक्ती वेळ देत असते. पैसे दिलं की माणसं जुळतात आणि पैसे मागितलं की माणसं तुटतात. खोटं बोलणं हे एक असं कर्ज आहे, त्या तात्पुरत्या सुखासाठी खोटं बोलून माणूस एक वेळ मारून नेतो, पण त्याची परतफेड त्याला आयुष्यभर करावी लागते. आयुष्यातील चुका या खोडता जरी येत नसल्या तरी दुरुस्त नक्कीच करता येतात. काट्यानं काटा काढावा लागतो हे मान्य आहे, पण रागात कोणाचा काठा काढायचा नसतो. शांतता, संयम आणि विचार हे तुम्हाला पावलोपावली योग्य आयोगाचे धडे देत असते. बस त्यातून शिकून सावकाश काटा उचलून तो फेकायचा असतो. कोणावर नाराज राहण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये त्याचं महत्व कमी करा. स्वतः कमावलेल्या 1 रुपयाचाही स्वाभिमान असावा, पण आयत्या मिळालेल्या लाखो रुपयांचा कधीच गर्व नसावा. जो काळानुसार बदलतो तोच नेहमी प्रगती करतो. जेव्हा तुम्हाला स्वतःच्या चुका स्वतः दिसायला लागतात, तेव्हा समजून घ्या की आयुष्य तुम्हाला सुधारण्याची संधी देत आहे. पाठीशी जेव्हा 4 लोक खंबीर उभी असतात तेव्हा आपसुकच बळ येतं, पण जेव्हा माणूस एकटा असतो तेव्हा एकतर तो हारून मरतो किंवा पुरून उरतो. जी लोक आपल्या समोरील लाख समस्या बाजूला ठेवून सुखदुःखाच्या प्रसंगी नातं, दोस्ती आणि मैत्री टिकवण्यासाठी एकत्र येतात, तीच माणसं आपली असतात. व्यवहारी माणसांकडून माणुसकीची अपेक्षा ठेवू नका, कारण अशी माणसं फायदा असेल तरच संबंध ठेवतात. स्पष्ट बोलून खरी परिस्थिती सांगणारी माणसं या जगात कुणालाही आवडत नाही, पण खोटं आणि अस्पष्ट बोलणारी, दिशाभूल करणारी माणसंच या जगात सर्वांना आवडत असतात. अतिविचार चांगले नाहीत. हसत्या खेळत्या माणसाला आतून संपवून टाकतात.
भिक्षापात्र भरलं जाऊ शकतं, पण इच्छापात्र कधीही भरत नाही. समाधानातच खरंच सुख आहे हे ज्याला समजलं तोच या संसारातील खरा सुखी आहे. लोक नेहमी स्वतःला होणाऱ्या त्रासाला देवाची परीक्षा समजतात आणि दुसऱ्यांच्या त्रासाला त्यांच्या कर्माची फळं समजतात. आपलं असलेलं आपल्याला कधीच एकटं पडू देत नाही. जो जेवढा जास्त संवेदनशील त्याच्या आयुष्यात तेवढ्या जास्त वेदना. सर्वांचं सर्व काही सर्वांना सांगणाऱ्या व्यक्तीचा एके दिवशी तमाशा होतो. प्रेम हे कधीच एखाद्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नसतं. प्रेम हे नेहमी सुखदुःखात एकमेकांच्या सोबत राहण्यासाठी आणि एकमेकांच्या भावना समजून घेण्यासाठी असतं. कधीच खचून जायचं नाही, कारण दिवस काळ वेळ हे सगळं बदलतात. फक्त असावा लागतो तो थोडा संयम. दुसऱ्याला अयोग्य ठरवण्याच्या आधी समाजात आपली योग्यता किती आहे याची चाचपणी जरूर करावी. स्वतःची चूक नसताना देखील केवळ आपल्या कुटुंबात वाद होऊ नयेत म्हणून घेतलेली माघार ही एका प्रामाणिक संयमी व्यक्तीची निशाणी असते. काहीही चूक नसताना ज्या जखमा मिळतात त्या सर्वात जास्त त्रासदायक असतात. बरोबरी त्याची करा ज्यांचे विचार ग्रेट आहेत, त्याचे नको ज्यांच्या मनात खोट आहे. शब्दाला दात नसतात आणि जिभेला हाड नसतं, म्हणून बोलताना व्यवस्थित बोलावं. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर इतर लोकांकडे नसणारी एक गोष्ट ही तुमच्याकडे असली पाहिजे, ती म्हणजे सातत्य. धुकं आणि दुःख जसं जसं प्रवास करत पुढे जाऊ तसं तसं विरळ होत जातं. जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल की समोरचा व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करतो, तर त्याला राग येईल असं वागा आणि तो रागाच्या भरात काय बोलतो हे नीट लक्ष देऊन ऐका, कारण रागात माणूस नेहमी खरं बोलतो.